आज 14 एप्रिल धम्म सकाळ. जय भीम, जय संविधान. जगातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले असे विश्वरत्न, विश्वभूषण, भारतरत्न, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर्मिता, क्रांतिसूर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधिसत्व, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आणि हो धम्म बांधवांनो, आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक धम्मदर्शी प्राचार्य NK सावळे. धम्म बांधवांनो, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती. त्यानिमित्ताने मी सर्वांना जय भीम म्हटले, परंतु काही लोकांना ते रुचले नसेल. मला ठाऊक आहे, कारण त्यांचे मते डॉक्टर बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केले, मग आम्ही जय भीम का म्हणावे. अशा लोकांना मी सांगू इच्छितो की बांधवांनो, आज परिस्थिती पाहता प्रत्येक समाजातील मुलगी शाळेत व कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. एवढेच नव्हे तर लग्न झालेल्या मुलीचा घटस्फोट झाला असता तरीही ते आपले जीवन समाजामध्ये सन्मानाने जगतात. याचे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आणलेल्या हिंदू कोड बिलामुळे. ज्यावेळी बाबासाहेबांनी हे हिंदू कोड बिल संसदेत मांडले असता संसदेत या बिलाला विरोध झाला. बिल पास न झाल्याकारणे डॉक्टर बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. परंतु पुढे हे बिल पास झाल्यामुळे मुलीला व मुलाला वडिलांच्या संपत्तीत समान वाटा मिळतो. ही देण बाबासाहेबाचीच होय. मुलीला मूल दत्तक घेण्याचा अधिकार, आंतरजातीय विवाह करण्याचा अधिकार. पूर्वी मुलीचा घटस्फोट किंवा ग्रामीण भाषेत फारकती माणसे किंवा पंचच करीत होते, परंतु संविधानाने हक्क दिल्यामुळे मुलीची बाजू कोर्टात मांडण्याचा अधिकार मिळाला. आणि ब्रिटिश राज्यात नोकरदार व मजूर यांना 18 तास काम करावे लागत होते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा करून कामाचे वेळ 8 तास केले. एवढेच नव्हे तर महिला गरोदर असल्यास तिला कामावरून काढून टाकत असत. परंतु बाबासाहेबांनी कायदा करून महिलांना प्रसूती रजा मंजूर केली. बाबासाहेबांनी जेव्हा पक्ष काढला, तो पक्ष कोणत्या जातीचा नावाने काढला नाही, तर तो कामगार मजूर पक्ष म्हणून काढला होता. या पक्षामध्ये सर्वच जाती धर्माचे लोक येत होते. त्या काळी ब्रिटिश सरकार भारतावर फारसा पैसा खर्च करीत नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास करून प्रॉब्लेम ऑफ रुपी या नावाने आपला थेसिस ब्रिटिश गाईडकडे सादर केला. त्यामध्ये सरकारने जनतेवर किती खर्च करावा या बाबतीत त्यांनी आपले प्रखर मत मांडले होते. करिता ब्रिटिश असलेल्या गाईडने बाबासाहेबाचा थेसिस स्वीकारला नाही व त्यांना सांगितले,
आपली भाषा जरा मवाळ असणे गरजेचे आहे. थोडक्यात सांगावायचे म्हणजे बाबासाहेब आंबेडकर इंग्रजाविरुद्ध बोलण्यास न घाबरता सडेतोड आपले मत मांडत होते हे यावरून सिद्ध होते. या थेसिसमुळेच RBI बँकेची निर्मिती झाली. त्या कारणे आपल्या खिशातील पैसा टिकून राहतो. शेतकऱ्यासाठी बाबासाहेबांनी खोटी पद्धत बंद केली. छोटे छोटे शेतकरी असल्यामुळे शेतीचा मोठा प्रश्न होता. त्यावर बाबासाहेबांनी उपाय सुचविले. दामोदर डॅम तयार करण्यामध्ये बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा होता. एवढेच नव्हे तर संविधानाच्या माध्यमातून आपणा सर्वांना आर्थिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक व महत्त्वाचे म्हणजे सर्वांना मतदानाचा अधिकार आणि आपले मत मांडण्याचा अधिकार इत्यादी अधिकार हे एकाच जातीपुरते मर्यादित नसून सर्व जाती धर्माच्या लोकांकरिता आहेत. असे असताना काही मनवादी बाबासाहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतो. वरील माहिती आवडली असेल तर सर्वांनी जय भीम म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करूया आणि आपला भारत देश एक संघ ठेवूया. जय भीम, जय भीम, जय शिवराय, जय संविधान.